तुम्हाला साष्टांग नमस्कार। आपण सकाळपासून सर्व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच प्रसार माध्यम यांनी फार आमच्या या अन्नत्याग बेमुदत अन्नत्याग उपोषणाची मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेऊन आज सकाळपासून बरेचसे न्यूज चॅनल पत्रकार बांधव यांनी आज आमचे या ठिकाणी येऊन दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा मनापासून आभारी आहे। तर सांगायचं कारण एवढंच आणि अन्नत्याग बेमुदत अन्नत्याग उपोषण करायचं कारण एवढंच की आम्हाला आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला आणि प्रशासनाला काहीही मागायचं नाही। आमचा वैयक्तिक कोणताच प्रश्न नाही। हा प्रश्न जो आहे सर्वसामान्य माणसाचा आहे, सर्वसामान्य नागरिकाचा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे, सर्वसामान्य व्यवसायांचा आहे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन शिक्षण शिकणाऱ्या शाळकरी मुलांचा आहे। म्हणून सरेगाव ते हिस्सा पात्रड नांदेड जाणाऱ्या रस्त्याची कमीत कमी 5 ते 7 वर्षापासून एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। तो सच कहूँ तो माँ मर जाए, झूठ कहूँ तो बाप कुत्ता खा जाए। या आमच्या सरेगाव या रस्त्याला वाली कोणीच नाही। एक तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की हा रोड आमच्याकडे नाही, तुम्ही जिल्हा परिषदकडे जा, जिल्हा परिषदकडे मागणी करा। जिल्हा परिषदकडे मागणी केली तर जिल्हा परिषद म्हणते की हा रोड तुमचा आमच्याकडं लावलेलाच नाही। तर आम्ही जायचं कुणाचं? आमदार साहेबाकडे गेलं तर आमदार साहेब हो तुमचा रोड करून देऊत हे आश्वासनच आहेत। हे आश्वासनं फक्त आव्हेमध्येच आहेत। आम्ही इतके दिवस खरोखरच मी या तुमच्या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की खरोखरच शंकरराव चव्हाण साहेबांच्या याच्यापासून हयातीपासून सर्वसामान्य शेतकरी भोकर मतदारसंघातील जनता तुमच्या पाठीशी उभा आहे साहेब। शंकरराव चव्हाण साहेब झाल्याच्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब झाले, अशोकराव चव्हाण साहेब झाल्याच्यानंतर अमिताताई चव्हाण आमदार झाल्या, अमिताताई चव्हाण आमदार झाल्याच्यानंतर श्रद्धाताई चव्हाण आमदार झाल्या। आता तरी आम्हाला अपेक्षा होते की 9 तरुण तडफदार आमचा आमदार काहीतरी आमचे विकास कामे करतील। पर आज कमीत कमी तुम्हाला सांगतो आम्ही अन्नत्याग उपोषण करून सुद्धा या ठिकाणी आमची कोणती प्रशासन दखल घेत नाही किंवा कोणता आमदार दखल घेत नाही किंवा कोणता खासदार दखल घेत नाही। तरी मी सर्व प्रशासनाला आणि आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला नम्र विनंती करतो की लवकरात लवकर हा आमचा रस्ता तात्पुरती का होईना या रस्त्यातले खड्डे बुजवून डागडुगी करून लवकरात लवकर आमचा हे रस्ता जिल्हा परिषदकडून PWDला वर्ग करावा आणि त्याच्यानंतर हा रस्त्याचे मजबूतीकरण करून खडीकरण करून डांबरीकरण करून देण्यात यावा। मी आपल्या प्रशासनाला आणि आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना एवढीच विनंती करतो, येत्या 2 दिवसामध्ये जर हा रस्ता तात्पुरता डागडुगी जर करून नाही दिला तर येणाऱ्या लवकरच 8 दिवसामध्ये मी याच ठिकाणी आत्मदहन करणार आहे। एवढंच मी शेवटचा इशारा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। सरेगाव या ठिकाणी तुम्हाला जो बेमुदत अन्नत्याग उपोषणास बसल्यात या मागच्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? पहिले प्रथम तुमच्या न्यूज चॅनलतून धन्यवाद मानतो सर्वांचे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला जाण्या येण्याकरता 2023 पासून आम्ही या रस्त्याला चढत हा खूप त्रास आहे। जाण्या येण्याकरता दूधवाल्याला, शाळकरी मुलांना, शाळेच्या गाड्यांना, पुन्हा अजून सरेगावची वाहतूक आहे, धनच आहे, खांबाळा, निवगा इत्यादी गावची वाहतूक आहे। या रोडवर वारंवार सतत आमदार साहेबाला, चव्हाण साहेबाला आम्ही सांगल्या, आम्हाला काय त्याचा असा विरोध म्हणून नाही, पण आमची येता एक त्याच्यापाशी आम्ही मांडल्या, आम्हाला जाण्या येण्याकरता रस्ता पाहिजे, हे आमची मागणी आहे। तर ह्या रस्त्याचे आतापर्यंत काम कधी झाले होते आणि कधीपासून रस्ता खराब झाला? या रस्त्याचे काम 5-6 वर्षात काही झाले नाही। निवेदन देऊन कोणी दखल घेतली नाही काय? निवेदन दिले आम्ही साहेबाला, 2023ला दिले। इथं पात्रला साहेब नारळ फोडा आले होते उद्घाटन करा, त्यावेळेस साहेबाला इथं उतरून निवेदन दिले आम्ही। साहेबाला म्हणल्यावर साहेब हो करूत बघूत म्हणले। आता एक आम्हाला ते आरोग्य विभागाचे कर्मचारी आले, त्याने तर आम्हाला पहिलं प्रथम म्हणले तुमचा आभारी म्हणले, बाबा या रस्त्यासाठी तुम्ही बसले, आम्हाला जाण्या येण्याकरता तर लई त्रास होत आहे म्हणले। कर्मचारी वर्ग आहे, शिक्षक आहे, सगळे इथून 2-3 गावचे जाणारे
रोडवर वाहतूक आहे. लागलं